मुंबई पचली नाही। आतापर्यंत मुंबईकरांच्या दिलदारपणाचे आणि मदतीला धावून येण्याचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील, परंतु काल चर्चगेट नालासोपारा लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात जे काही झालं ते सर्वांचंच मन सुन्न करणारं ठरलं। काल मुंबईत धोधो पाऊस बरसला, परंतु या पाण्याच्या प्रवाहात एका निष्पाप तरुणाच्या रक्ताचा सडा देखील समाविष्ट झाला होता। पाऊस सुरू असतानाच लोकलचा दरवाजा लावल्याच्या कारणावरून एकानं लोकलमधूनच प्रवास करणाऱ्या अवघ्या 22 वर्षीय तरुणाच्या पोटात चाकू खुपसून त्याला लोकलमध्येच मारलं। धावत्या लोकलमध्ये घडलेला हा प्रकार सहप्रवासी केवळ पाहत होते। अनेकांनी याचा व्हिडिओ आपल्या मोबाईल फोनमध्ये रेकॉर्ड केला, परंतु किमान 60-70 प्रवासी असलेल्या या डब्यात एकानेही त्या तरुणाला वाचवण्यासाठी पुढाकार घेतला नाही। मृत्यूनंतर त्या तरुणाचा मृतदेह निश्चित पडलेला पाहून संशयित तिथून दुसरं स्टेशन आल्यावर बिनदिक्कत उतरून आपल्या घरी गेला। तोपर्यंतही त्याला कुणी पकडण्याचा प्रयत्न केला नाही। काल नालासोपारा लोकलमध्ये घडलेल्या या प्रकारानं माणुसकीला खरंच काळिमा फासली गेली आणि माणुसकी शिल्लक आहे का असा प्रश्न पडावा। उत्तराखंडातील मूळ रहिवासी असलेल्या व गेल्या 4 वर्षांपासून आपल्या कुटुंबियांसोबत मुंबईत स्थायिक झालेल्या 22 वर्षीय मयंक लोहार हा विरार पूर्वचा रहिवासी। तो अंधेरीतील एका खासगी कंपनीत सेल्समॅन म्हणून काम करायचा। दुसरीकडे 30 वर्षीय आरोपी रोशन सुवर्णा हा मीरा रोड येथे राहणारा तर अंधेरीतील एका कार्गो कंपनीत काम करायचा। त्याच्या बॅगेत एक धारदार चाकू होता, जो त्याच्या एका मित्राने त्याला विक्रीसाठी सॅम्पल म्हणून दिला होता। मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे मयंक कामावरून सुटून विरारला जाण्यासाठी निघाला, तर रोशनही घरी जाण्यासाठी त्याच ट्रेनमध्ये बसला। कोणालाही ठाऊक नव्हतं की पुढच्या काही मिनिटात या 2 अनोळखी व्यक्तींमध्ये मृत्यूचा खेळ रंगणार आहे। वेळ रात्री 10:05। चर्चगेट स्थानकावरून विरारच्या दिशेने जाण्यासाठी चर्चगेट नालासोपारा फास्ट लोकल आपल्या नियोजित वेळेवर सुटली। वेळ 10:42। लोकल अंधेरी स्थानकात आली। मुसळधार पावसात भिजत मयंक लोहार विरारला जाण्यासाठी या ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यात चढला। याच डब्यात आरोपी रोशन सुवर्णा आधीपासूनच बसलेला होता। ठिकाण अंधेरी ते बोरवली दरम्यान। बाहेर खूप जोरात पाऊस होता। वाऱ्यामुळे पावसाचे पाणी थेट फर्स्ट क्लासच्या डब्यात येत होतं। मयंकनं डब्यात येणारं पाणी टाळण्यासाठी रोशनला लोकलचा दरवाजा बंद करण्यास सांगितलं, मात्र दरवाजा लावण्यावरून दोघांमध्ये किरकोळ शब्दाने शब्द वाढला। प्रवाशांची गच्च भरलेल्या डब्यात मयंकने टोकल्यामुळे रोशनला आपला अपमान झाल्यासारखं वाटलं। त्याचा इगो दुखावला गेला। दोघांमधली बाचाबाची वाढली आणि ती थेट हाणामारीवर गेली। तितक्याच संतापलेल्या रोशनने आपल्या खांद्यातला अडकवलेल्या काळ्या रंगाच्या बॅगेतून तो धारधार चाकू बाहेर काढला आणि सर्वांसमोर मयंकच्या पोटात आणि छातीवर सपासप वार केले। मयंक रक्ताच्या थारोळ्यात डब्यातच कोसळला आणि डब्यातील इतर प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली। रात्री 11:04। ट्रेन बोरिवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर पोहोचली। गाडी पूर्ण थांबण्यापूर्वी डब्यात झालेल्या गोंधळाचा आणि प्रवाशांच्या भीतीचा फायदा घेत आरोपी रोशन चालत्या गाडीतून खाली उतरला आणि गर्दीत पसार झाला। हत्येचा गंभीर गुन्हा करूनही रोशनच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नव्हती। तो बोरवली स्टेशनवरील लिफ्टमधून अगदी बिनधास्तपणे शांत चालत बाहेर पडला आणि स्टेशन बाहेर पडणाऱ्या पावसात तोही दिसेनासा झाला। रात्री 11:22। रेल्वे पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मयंकला डब्यातून बाहेर काढलं। त्याला तातडीने स्टेशनवरील आपत्कालीन वैद्यकीय कक्षात नेण्यात आलं, मात्र खूप रक्तस्राव झाल्यामुळे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं। बोरवली स्थानकातून पळ काढल्यानंतर आरोपी रोशनने एका ऑटो रिक्षा पकडली आणि तो थेट मीरा रोड येथील आपल्या घरी गेला। त्यानं घरातल्या कोणालाही लोकलमध्ये काय घडलं याची पुसटशीही कल्पना दिली नाही। तो रात्री घरात अगदी शांतपणे झोपला। दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी आपला शोध सुरू केल्याचं आणि संपूर्ण मुंबईत खळबळ उडाल्याचं रोशनच्या लक्षात आलं। त्याने मुंबईतून कायमचा पळ काढण्याचं ठरवलं। तो कर्नाटकातील आपल्या मूळ गावी पळून जाण्यासाठी पनवेलच्या दिशेने निघाला होता। रेल्वे पोलिसांनी या हत्येचा तपास करण्यासाठी तातडीने 25 अधिकारी आणि 70हून अधिक कर्मचाऱ्यांचं पथक तयार केलं होतं। पोलिसांनी चर्चगेट ते बोरिवली दरम्यानच्या रेल्वे स्थानकांवरील तब्बल 400हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज खंगाळले। तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रोशनचं लोकेशन ट्रॅक केलं। तो पनवेल परिसरातून गावी जाणाऱ्या गाडीचा मार्ग काढत असतानाच पोलिसांनी पनवेल परिसरात त्याला घेराव घालून ताब्यात घेतलं। एका किरकोळ कारणावरून केवळ दरवाजा लावण्याच्या वादातून 22 वर्षाच्या तरुणाचा थेट धावत्या लोकलमध्ये हत्या करण्यात आल्यानं सर्वत्र खळबळ उडाली। लोक अशा पद्धतीने किड्या मुंग्यांप्रमाणे एकमेकांचा जीव घ्यायला सुचलेत। काल पुण्यातलं सिया आणि केतनचं प्रकरण आपण पाहिलं। जीव इतके स्वस्त झालेत की काय असा कुठल्याही प्रकारे किरकोळ कारणांवरून लोक एकमेकांच्या जीवावर उठलेत।
या दोन्ही घटनांमधील लोक तरुण आहेत. मुंबईचं चक्काचोंद जीवन जेवढं आकर्षक झगमगटाने भरलेलं तेवढंच ते काळोखात देखील गेलंय. माणसं रोज मनामध्ये काहीतरी दुःख ताणतणाव घेऊन वावरतात. सध्या तरुणांमध्ये प्रचंड प्रमाणावरती फ्रस्ट्रेशन आहे. या फ्रस्ट्रेशनला अशा वादाचा ट्रिगर मिळाला की त्याचा मोठ्या गुन्ह्यात रूपांतर होतं. सकाळी घरातून बाहेर पडणाऱ्या मयंकला वाटलंही नसणार आपण आज रात्री घरी जाऊ शकणार नाही, परंतु हे घडतंय, रोज रोज घडतंय. आपण शरीराने थकलो की समजतंय, पण मनानं थकलो की अशा गुन्ह्यांच्या स्वरूपात ते बाहेर येते. आजूबाजूला बरबटलेल्या या वातावरणामुळे आपलं जीवन दिवसेंदिवस खंगून जातंय याची आपल्याला कल्पना नाहीये. अशा घटनांमुळे समाज मन मात्र सुन्न होतं हे नक्की. लहान मुलांना बाहेर काढावं की नाही असा प्रश्न. आज तरुण तरुणी 20, 25, 26 असतात. मनासारखं प्रेम भेटत नाही म्हणून ज्याच्यासोबत लग्न होऊ घातलंय त्यातलाच मारून टाकतात. तुमचं प्रेम असतं, तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, लोकांच्या लेकराचा जीव का घेता. आज ही लोकल ट्रेन मधली घटना. तो 22 वर्षीय तरुण खाली सेल्समॅन होता. तोही मुंबईत पोट भरण्यासाठी आला होता. त्याचा जीव गेला. आणि या सगळ्या गोष्टींना कारण ही विकृत मानसिकता नाहीये, तर या सगळ्या गोष्टींना कारण आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील सिस्टीम. कायद्याचा जर धाक असेल, जर तात्काळ शिक्षा होणार असेल, आपल्या समोर एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीला मारून जातो आणि त्याच व्यक्तीला शिक्षा देण्यासाठी कोर्टामध्ये तारखांवर तारखा पडतात. आणि हेच लोकांनी, या विकृत लोकांनी ओळखलंय की तारीखांवर तारखा पडत राहतील, कोर्टात मॅटर चालत राहतील. कारण कायद्याचा जर धाक असता, तिथे शिक्षा झाली असती तर कदाचित अशा गोष्टींवरती वचक बसला असता. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना जबाबदार जितके हे विकृत मानसिकतेचे लोक आहेत, तितकीच जबाबदार आपली महाराष्ट्रातील कायद्याची व्यवस्थाही आहे. गृहमंत्री म्हणून फडणवीसांना सुद्धा प्रश्न आहे, महाराष्ट्रात हा जो रक्तरंजित इतिहास घडतोय, कायद्याचा काही धाक आहे की नाही, प्रश्न आहे. जय महाराष्ट्र.